जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हाताळला जाईल आणि आजच्या या दिवसाला आपण पाहतोय श्री गणेशाला नमन करून सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा मोरया. हा पहिला चेंडू आणि सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. सुंदर सुरुवात करतोय तो म्हणजेच गोलंदाज दीपेश. निर्धाव चेंडूसह सुरुवात केली गेली या षटकाची, या इनिंगची, या मॅचची. आजचा पहिला सामना आपण पाहतोय नवापूर विरुद्ध पलटण संघर्ष पोफरण. दुसरा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र नक्कीच हलक्या हाताने ड्राईव्ह करून खेळलाय चेंडूला एक धाबेसाठी. नक्कीच पहिला सुरेख चेंडू टाकला गेला होता. फलंदाजाला समजलं की एक सुंदर क्षमतेचा गोलंदाज त्याच्यासमोर गोलंदाजी करतोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन सिंगलसह श्री गणेशा केलाय धावफलकाचा. एक धाव धावफलकावर लगावली जाते आणि सुरुवात केली जाते या इनिंगला या एक धावेसह. आपण पाहतोय प्रथमेश असेल आता स्ट्राईकवर. ऋषभ याच्या मार्फत सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली गेली आणि आता मात्र प्रथमेश सामोरे जाईल तो म्हणजे दीपेश यांना. दीपेश यांचा पुढचा चेंडू सुरेख टप्प्यावरती सुरेख लाईन मध्ये पाहायला मिळतोय. कंट्रोल मध्ये दिसतोय आपल्याला गोलंदाज दीपेश. आता मात्र नक्कीच क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश यांनी, पण चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. नक्कीच 2 चेंडू फेस केलेत आतापर्यंत ऋषभ यांनी आणि काहीसा त्यांना अंदाज आलाय गोलंदाजीचा. नक्कीच थोडंसं सावध राहून खेळण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी सांगितली असावी प्रथमेश यांना. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश टू प्रथमेश. आता मात्र चांगला जज केलेला चेंडू वाईटच्या दिशेने जात होता, सोडला, लीव्ह केला आणि पंच दंडित करत असताना अवांतर पद्धतीचा चेंडू आणि या अवांतर चेंडूसह एक धाव धावफलकावर लगावली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 2. पुढचा चेंडू. आता मात्र फटका सजवायचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत स्टँड झालाय. कॉल दिलाय. स्वतः चेंडूवर आलाय आणि झेल बाद होतोय. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. झटका लागतोय सुरुवातीच्या क्षणांमध्ये. विकेटचं होतंय पतन. येस टीचे. येस डीजे. नक्कीच सुरुवाती क्षणांमध्ये झटका लागतोय आणि प्रथमेश यांना परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो युवराज, तो म्हणजेच व्ही पलटण संघर्ष पोफरण या संघाकडून. नक्कीच युवराज यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. पाहिलं पहिल्याच षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती विकेट आलेली आहे आणि आता मात्र सामना मोठा आहे. 8 षटकांचं फॉर्मॅट आपण पाहतोय. आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये चेंडू खेळला. नक्कीच गॅप शोधण्यात यश आलं नाहीये. सुरेख कामगिरी तिथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडू अडवला गेला आणि नक्कीच सिंगल घ्यायचा प्रयत्न केला गेला होता, बट रिफ्यूज केलं या सिंगलला नॉन स्ट्राईक एंड वरून ऋषभ यांनी आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. धावा जर पाहिल्या तर तब्बल फक्त 2 खर्च केल्यात. एक सिंगल आणि एक वाईडच्या स्वरूपात आलेली धाव. आता मात्र इथे नक्कीच कुठेतरी संधी निर्माण झाली होती. बॅटचा कडा घेऊन चेंडू स्टंपाच्या दिशेने जात होता. थोडक्यात वाचले म्हणावं लागेल आणि षटक झालंय समाप्त. आपण पाहतोय 2 धावांच्या अखेरीस एक विकेट स्कोर कार्डवर आपण पाहायला शकता. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दीपेश याच्या मार्फत केली गेली. तब्बल एक सिंगल आणि एक वाईटच्या स्वरूपात 2 धावा फक्त खर्च केल्या. एक गडी बाद विकेटचं पतन आपण पाहिलं. प्रथमेश यांना परतवलं आणि सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये दीपेश यांच्या मार्फत पहिल्या षटकात केलं गेलं. पाहूयात दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाते. सुशांत यांना इंट्रोड्यूस केलंय दुसरं षटक घेऊन. पाहूयात काय करतील सुशांत.
नक्कीच एक प्रेशर बिल्डअप केलंय ते म्हणजेच दीपेश यांनी. पाहूयात सुशांत यांच्यावर हल्ला चढवण्यात यश येईल का? गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन या दुसऱ्या षटकातला सुशांत सज्ज झाले तर स्ट्राईक एंडवर ऋषभ पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू 1 धावावर खेळतायत. आता मात्र इथे अपील केली जाते. नक्कीच पंचांची साथ मिळालेली नाहीये. पण सुरेख सुरुवात म्हणावी लागेल सुशांत त्याच्या मार्फत डॉट बॉलसह सुरुवात केली गेली आहे आणि या निर्धाव चेंडूवरती सुरुवात होते या दुसऱ्या षटकाची. पण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. एक सिंगल आणि एक वाईडच्या स्वरूपात एक विकेट देखील आली प्रथमेश याची. आता मात्र पुढचा चेंडू नक्कीच गॅप शोधण्यात थोडंसं यश आलं होतं, पण पूर्णतः स्वतःला झोकून दिलं. डाय लावून हा चेंडू स्टॉप केला. तर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि आता काय घडतंय? सुरेख गोलंदाजी, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, गडी बाद, येतेय विकेट. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. येस, डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण एका छोट्या कदकाठीचा खेळाडू फलंदाज पाहतोय भव्य यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. पाहूया आता कशा पद्धतीची कामगिरी भव्य याच्या मार्फत पाहायला मिळेल. सुरुवातीच्या क्षणांमध्ये 2 झटके लागताना आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये देखील कॅच आउटच्या रूपात प्रथमेश यांना परतावं लागलं होतं आणि आता मात्र युवराज यांची खेळी समाप्त झाली आहे. क्लीन बोल्डच्या रूपात पुढचा चेंडू आणि इथे मात्र सन्मान दिला या चेंडूवरती. नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता आणि हलक्या हाताने त्या चेंडूवरती सिंगल घेऊन धावफलक पुढे सरसावलंय. रनसंख्या झाली 4. चेंडूचा खेळ झालाय 4 या षटकातील. आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर. 5वा चेंडू टाकला जाईल सुशांत यांच्या मार्फत. सामोरे जातील ते म्हणजेच ऋषभ. सुशांत टू ऋषभ ही लढत या पुढच्या चेंडूवरती. आता मात्र काय घडतंय? चेंडूने थेट क्षेत्ररक्षकाला शोधलंय आणि फारी समाप्त होते ऋषभ यांची. अजून एक विकेट डाऊन. गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. येस, टीज. येस, थँक डीजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय तो म्हणजेच अभिजित. नक्कीच ही विकेटची गळती थांबवावी लागेल. आपण पाहतोय मोठा फॉर्मॅट आहे. 8 षटकांचा खेळ आहे. बॅट्समन यांनी पाय रोखून उभं राहिलं पाहिजे खेळपट्टीवरती. कारण एक चांगला स्कोर, सन्मानजनक स्कोर, एक चांगलं आव्हान निर्माण करायचं असेल तर या मोठ्या फॉर्मॅट्समध्ये विकेट्सची गळती थांबवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 विकेट गमावल्या आहेत.
पुढचा चेंडू. आता मात्र पाहतोय पॉवर प्ले सर्कलला क्रॉस केलंय चेंडूने, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. चेंडू अडवला. त्या दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा घेण्यात यश आलंय आणि षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावा बनवल्या गेल्यात 6 ऑन 3 विकेट लॉस. थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय कुठेतरी संघ. व्ही पलटण संघर्ष पोफरण. सावरावं लागेल इथून संघाला. एक चांगला स्कोर बनवावा लागेल. पाहूयात कोणाला दिली जाते जबाबदारी या पुढच्या षटकाची. आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कश्यप. पाहूयात कशा पद्धतीने ही जबाबदारी स्वीकारेल. पहिल्या 2 षटकांचा जर खेळ पाहिला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आली होती. त्यानंतर या मागील षटकात म्हणजे जे दुसऱ्या षटकात देखील 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच भव्य एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करून धावफलक सुरू ठेवलंय त्याने. जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत फेस केले आहेत. 2 सिंगल त्याच्या मार्फत काढल्या गेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला अभिजित आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच या मागील षटकातील शेवटच्या चेंडूवरती फटका सजवायचा प्रयत्न केला होता आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अभिजित स्ट्राईक एंडवर गोलंदाजी मार्कवर कश्यप आणि इथे फळी फिरवली होती, मारण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच संपर्क तितका चांगला झाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. या निर्धाव चेंडूसह आपण पाहतोय 2 चेंडू या षटकातील झालेले आहेत. आतापर्यंत धावा जमवल्यात 7 3 गडींच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू टाकला जाईल कश्यप यांच्या मार्फत पुन्हा एकदा सामोरे जातील अभिजित. इथे मात्र पुन्हा फळी फिरवली आहे. पण रिझल्ट तोच. चेंडू जाऊन समाविष्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि बॅक टू बॅक निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी कश्यप यांच्या मार्फत. नक्कीच सुरेख सुरुवात, सुरेख गोलंदाजीला कंट्रोलमध्ये मॅनेज केलं जातंय. नवापूर संघामार्फत आपण जर पाहिलं, टॉस बॉक्स दरम्यान इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं गेलं होतं, की मुख्य 2 गोलंदाज कमी खेळत आहेत. पण बाकी जे मेन गोलंदाज आज जे उपस्थित आहेत, त्यांनी कामगिरी सुरेख सांभाळली आहे. आता मात्र सुरेख चेंडू, कानाला फूक मारून जाणारा बाउन्सर, एक तिखट बाउन्सर. नक्कीच बाउन्सरचं एक्झिक्युशन प्रत्येक गोलंदाजाला वाटतं, की योग्यरित्या झालं पाहिजे. माझ्या चेंडूवरती एक चांगला बाउन्सर हाताळला गेला पाहिजे आणि तसाच एक सुरेख बाउन्सर, तिखट बाउन्सर पाहायला मिळाला कश्यप यांच्या मार्फत. आणि आता मात्र काय घडतंय? वाईटचा नक्कीच पंच डिस्कस करतील आणि निर्णय कळवतील आपल्याला कॉमेंटरी बॉक्समध्ये. मागू का डिसिजन? आणि आता मात्र आउटचा इशारा येतोय पंचांमार्फत. नक्कीच
आणि आता मात्र आपण पाहतोय अजून एक झटका लागत असताना थोडंसं कठीण परिस्थितीत पाहायला मिळतोय. पलटण संघर्ष पोफरण संघ सावरावं लागेल. कोणाला तरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. यश. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. या तिसऱ्या षटकातला 7 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात 4 गडींच्या मोबदल्यात. सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी कश्यप तब्बल फक्त एकच धाव खर्च करतोय आपल्या षटकामधली आणि सुरेखरित्या शेवटचा चेंडू टाकायला तयार झालाय. आपण पाहतोय लास्ट बॉल टू गो. आता देखील ऑफसाईड रिजन मध्ये नक्कीच कट केला. इथे काय घडतंय कॉलिंग मध्ये मिस्टेक. फेकी थोडीशी बॅलन्स असती. नक्कीच थोडंसं बाउन्सर पद्धतीची फेकी पाहायला मिळाली. स्ट्रगल करावं लागलं तिथे विकेट किपरला तो बॉल कलेक्ट करण्यासाठी. लगेच जर चेंडू कलेक्ट झाला असता, स्टंप्स जवळ कुठे जरी कलेक्शन पाहायला मिळालं असतं, तर विकेट अजून एक आली असती. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 7. 4 गड्यांच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळतोय संघ नवापूर. चौथं षटक मार्गस्थ असणार आहे. पाहूयात कोणाला दिली जाते जबाबदारी या चौथ्या षटकाची. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत, ज्याच्या षटकामध्ये 2 विकेट्स आपण पाहिल्या होत्या. 3 षटक आतापर्यंत हाताळले गेले. प्रत्येक षटकामध्ये विकेट पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश यांना परतवलं कॅच आउटच्या रूपात. त्यानंतर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट आलेली आहे. आता चौथं षटक प्रगतीपथावर असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने हाताळलं जाईल हे चौथं षटक. हल्ला चढवला जाईल का? 2 फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला भव्य तर दुसऱ्या बाजूला यश आणि या दोघांवर जबाबदारी असणार आहे यशस्वीरित्या ही धावसंख्या बनवण्याची, एक आव्हान रचण्याची. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सुशांत टू भव्य हा पुढचा चेंडू चौथ्या षटकातला पहिला चेंडू टाकला गेलाय. नक्कीच हलक्या हाताने लेग साइड रिजन मध्ये फ्लिक केलाय चेंडू आणि एक धाव पूर्ण केली जातीये. आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या अजूनही 8 या आकड्यावर स्थिरावली आहे. इथे मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनकडे निघून गेलाय आणि 1 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 9. 4 गड्यांच्या मोबदल्यात पुढचा चेंडू टाकला जाईल. सुशांत टू भव्य. आता मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत नक्कीच चांगलं क्रिकेट भव्य याच्या मार्फत खेळलं जातं. एकही डॉट बॉल अजूनपर्यंत त्याच्या फळीतून आलेला नाहीये. पूर्णतः बॅलन्स्ड नक्कीच चेंडू जशा पद्धतीने टाकला जाईल त्या अकॉर्डिंग फलंदाजी करून सिंगल्स कंटिन्यूस त्याच्या मार्फत घेतल्या जात आहेत. आता इथे मात्र फळी फिरवली होती, मारण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू डिक्लेअर झोनकडे निघून गेला. 1 धावेसह धावफलक जाऊन पोहोचले डबल डिजिटमध्ये. 10 या आकड्यावर 11 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र पुन्हा एकदा अजून एक सिंगल घेतली जाते भव्य याच्या मार्फत. कंटिन्यूअस सिंगलचा वापर करून धावफलक सुरू ठेवलंय भव्य याने आणि आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय. या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू
हा देखील निर्धाव पद्धतीने टाकला गेला आणि या निर्धाव चेंडूसह षटकाची झाली समाप्ती. या पुढच्या 4 षटकांसाठी एक अनुभवी आणि सुरेख आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तो म्हणजेच मंथन घरत सर यांचा. ओव्हर टू यू. जाऊयात दरम्यान पुढच्या मॅचकडे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं सरचं स्वागत आहे. मनसे चषक 2026 मध्ये अतिशय सुंदर ही स्पर्धा. आजचा तिसरा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतायत, अनुभवतायत. मागील 2 दिवसात अतिशय दर्जेदार क्रिकेट मय वातावरण या ठिकाणी या प्रिंट सरावलीच्या मैदानावरती पाहायला मिळते. सुरू असलेली लढत आपण पाहताय. एका बाजूला संघ आहे डी पलटण पोफरण आणि त्यांच्या विरुद्ध नवापूर. इथे मात्र आपण पाहताय पायावरती चेंडू आदळलाय आणि या वेळेला मात्र LBW च्या माध्यमातून लागलाय 5वा धक्का टीम पोफरणला. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं आता दाखल झालाय हर्षल नवीन फलंदाज आपण पाहताय. जी गोलंदाजी झाली आहे नवापूर संघाकडनं, अक्षरशः विचार करण्यास भाग पडायला लावलाय पोफरणच्या फलंदाजांना. योग्य स्थानावरती अचूक मारे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर एका मागोमाग एक फलंदाज आता मात्र तंबूच्या आशयाला जात आहेत. 12ला 5 अशी नाजूक स्थिती पाहायला मिळते. षटकातला दुसरा बॉल अक्षयचा इथे मात्र अगदी सन्मानजनक चेंडूला खेळलाय. झाली अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती, परंतु सरते शेवटी ती फटकेबाजी झाली आणि त्यानंतर त्या धावा देखील या ठिकाणी जमताना पाहायला मिळाल्या होत्या. हे खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर ही खेळपट्टी पाहायला मिळते. जितकी पोषक फलंदाजांकरता आहे तितकी पोषक गोलंदाजांकरता देखील. षटकातील तिसरा बॉल ओव्हर द विकेटने भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, हलकासा कट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. यानंतरची लढत आपण पाहणार आहात. एका बाजूला संघ आहे सँडीचा म्हणजेच वाणगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध अनिल बागणेची उच्छळी. वाणगाव वर्सेस उच्छळी यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ उपस्थित असतील तर रिपोर्टिंग करायची आहे. षटकातील पुढचा बॉल वॉट बॉल, अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, त्यानंतर अचानक टॉस होणारा बॉल, किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र पोफरणच्या फलंदाजांना फटकेबाजी करायची नाहीये, तर आता तुम्हाला शांत संयमानं धावा कशा जमतील याचा विचार करायचा आहे.
कारण की निम्मा संघ आपण पाहिलं तर गारच झालाय, तंबूच्या आशयाला आलेला आहे. षटकातला 5वा बॉल, अगदी चांगला बॉल, खोलवर टिप्प्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप फॉरवर्ड फलंदाज झाले, चेंडूला खेळलाय, मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय, सिंगल तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आता आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. 4.5 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत. गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आपण हाताळताना पाहिलं गोलंदाज दीपेश फक्त 2 मोजल्या. त्यानंतर सुशांतला पण पाहिलं, इथे मात्र कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेस करतोय आणि यावेळेला मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 रन आणि या 2 धावांनी आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5 गडी बाद 15. बॉलिंग अनालिसिस आतापर्यंत पाहिलं, दीपेशने पहिलं षटक हाताळलं, 2 धावा दिल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली. त्यानंतर सुशांतला आपण पाहिलं, 4 रन त्यानं दिले, 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर कश्यपला आपण पाहिलं, कश्यपने फक्त 1 रन दिली, 1 विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर पुन्हा सुशांतला, सुशांतने 5 धावा दिल्या आणि अक्षयने 3 रन देत 1 विकेट प्राप्त केली. बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले यावेळेला मात्र ऍक्टिव्ह होत असताना 6वं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेत आपण पाहिलं तर अतिशय सुंदर नियमावली पाहायला मिळते. 2 चेंडू हे पहिल्या 4 षटकांकरिता वापरले जातात. इथे मात्र फुलरलेनचा मारा, पिकअप शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. क्लास षटकार. या ठिकाणी आपण पाहतात पालघरचा गोड आवाज वसई आडणे गावचे आपण पाहतात आमचे जवळचे समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे सरांचं हार्दिक स्वागत. इथे मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. आजचा 3रा दिवस आपण पाहत आहात मनसे चषकाचा. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा अगदी पाहायला मिळते. अनेक स्पर्धा येतात परंतु ही स्पर्धा मात्र खास करून व्हेरी व्हेरी स्पेशल आहे खेळाडूंकरता, कारण की इथे तुम्हाला 8 षटकांचं क्रिकेट खेळायला मिळतंय. षटकातला 2रा बॉल, टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन द टोज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न झाला, खूपच बाहेर चेंडू जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल हा पंचांकडनं आलाय आणि या व्हाईटच्या मदतीने आता आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र आता आपण पाहिलं तर हर्षलच्या बॅटमधनं धावा जमायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा वेगवान मारा, परंतु नियंत्रणामध्ये हा चेंडू टाकला नव्हता खूप बाहेर जाताना. षटकातला 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र पुलचा फटका पाहायला मिळतोय, ऑन साइडला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, 1 रन तिथे पाहायला मिळते. या सत्रामध्ये आपण पाहिलं जी गोलंदाजी नवापूर टीम कडनं होते अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी. अजूनपर्यंत जास्त मोठे काही फटके या इनिंग मध्ये पाहायला मिळाले नाहीत. फक्त नुकताच या षटकाच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती तो मोठा प्रहार षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. इथून जर पाहिलं तर पोफरंट संघाला आता धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील. इथे मात्र बॅकफुटला गेले अगदी चांगल्या पद्धतीने कंट्रोलेबल शॉट यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेला पाहायला मिळतोय. सीमापार 4 चौकार. थँक्यू. अगदी चांगला फटका चौकार पाहायला मिळाला. षटकातील 5रा बॉल, इथे मात्र त्याच अंदाजामध्ये पुन्हा एकदा प्री मॅन्डेट स्ट्रोक पाहायला मिळालाय. या डॉट बॉलने आपण पाहिलं तर धावसंख्या अजूनही धाव फलकावरती पाहायला मिळते 28 धावा. षटकातील आता शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय ओव्हर द विकेटने दीपेश. पुन्हा एकदा चांगला बॉल, लो फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र कन्वर्ट केलंय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्रक्षेत्री देतोय आणि या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 29.
थँक्यू. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय 29 झाली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती इनफिल्डच्या वरनं अगदी स्ट्रेटच्या दिशेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड यावेळेला मात्र हा फटका पाहायला मिळतोय. 1 रन. फेकी मात्र स्क्वेअर झाली. बॅकअप अगदी चांगला. कश्यपला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरचं कश्यपचं षटक आपण पाहिलं. तिसरं षटक त्यांना हाताळलं होतं. त्या तिसऱ्या षटकात त्यांना फक्त 1 धाव मोजली होती. 1 विकेट हाताळली होती. मागील 2 वर्षांचा जर आपण विचार केला तर नवापूर संघानं अगदी गगन भरारी घेतले. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा ठसा, आपल्या खेळाचा ठसा त्यांनी उमटवलाय. आज मात्र परेश चारेकरची अनुपस्थिती जाणवते, पण डेफिनेटली नेक्स्ट मॅच मध्ये तो इन ॲक्शन खेळताना आपल्याला नक्की दिसेल. 6.1 षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 5-32. षटकातला दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कश्यप. मात्र फुल टॉस बॉल पिक केलेल्या लेंथला आपण पाहू शकाल. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. एकच धाव. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय अतिशय सुंदर गोलंदाजी होते. त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात आणि ही जमेची बाजू नक्कीच आपल्याला पाहायला मिळते टीम नवापूरकडनं. यश आपण पाहिलं 9 बॉल आतापर्यंत खेळलाय. 9 बॉल मध्ये 10 रन त्याच्या बॅट मधून आलेत आणि हर्षल देखील 8 मध्ये 9 वरती खेळतोय. अगदी चांगला बॉल गती कमी राखली आणि त्याच्याचमुळे या चेंडूला ओळखण्यात सक्षम नाही राहिले फलंदाज. या 1 रनने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 32 धावा. 6.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 32 झाल्या. वाणगाव आणि उचळी संघ जर मैदानामध्ये उपस्थित असाल तर आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. नेक्स्ट मॅच उचळी वर्सेस वाणगाव पण पाहणार आहात. षटकातील चौथा बॉल. ओ हो हो या वेळेला मात्र आपण पाहिलं तर बराच कमरेपासून वर हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा पंचांकडनं पाहायला मिळतोय. या ठिकाणी फलंदाजाला थोडीशी दुखापत होत असताना पाहायला मिळते. विकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी हा चेंडू टाकला हातातनं निसटला आणि सरळ फलंदाजाच्या शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. थोडीशी दुखापत झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो तयार झालाय खेळण्याकरिता. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33. आता पुढील संधी फलंदाजा करताय फ्री हिटची. आता फ्री हिटचा स्वीकार फलंदाज कशा प्रकारे करेल ते देखील आता पाहण्यासारखं आहे. 33ला 5 अशी तिथे पाहायला मिळते. या षटकात आपण पाहिलं तर कश्यपने आतापर्यंत 3 धावा मोजल्यात. नो बॉलची ही धाव पकडून आतापर्यंत 4 रन त्यानं मोजल्यात. आता फ्री हिटचा बॉल कश्यप कशा प्रकारे घेऊन येईल. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज कश्यप तयार. इथे मात्र बोट फिरवली आहे. धीम्या गतीचा बॉल. बॅट मात्र वेगानं आली. त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचं कनेक्शन अगदी प्रॉमिसिंग नव्हतं. 6.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 विथ लॉस ऑफ 5 विकेट्स. आखूड टप्प्याचा बॉल अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहताय अगदी क्लास फटका षटकार पाहायला मिळालाय. थँक्यू सो मच. एक जबरदस्त कडक प्रहार यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 39. षटकातील शेवटचा बॉल
ओहो, इथे मात्र वेगवान मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय पोफरण संघाची झाली आहे 39. सात षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 39. आता या डावातलं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. षटकातला पहिला बॉल अतिशय चांगला बॉल कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर बाहेर टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा सिग्नल हा पंचांकडनं येतोय. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. ते मात्र फुल टॉस बॉल फटका तर खेळलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येतात. एक धाव तर घेतले, दुसऱ्या करता वळल्यात, फेकी झाले. विकेट किपरनं अगदी चतुरपणे हे कलेक्शन केलं आणि यष्ट्यानं लावलंय. इथे आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून लागलाय 6वा धक्का, 6th विकेट डाऊन. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 41. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय हा चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. वाणगाव आणि उच्छळी संघ जर आपण मैदानामध्ये असाल तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स जवळ यायचंय. पण इथे मात्र पण फटका खेळला आणि विकेटचं पतन. थँक्यू सो मच. 7 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 42. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे तृषांग. षटकातला चौथा बॉल. इथं मात्र अगदी चांगला पिक अप शॉट पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा.
थँक यू सो मच. काय जबरदस्त फटका आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार तृषांकच्या बॅटमधनं आलाय. 48 धावा फलकावरती लागल्यात. 5वा बॉल. याही वेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूला चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळते. आणि या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे 49. अगदी वाटत होतं की 35 ते 40 पर्यंत ही धावसंख्या थांबली जाईल, परंतु त्यानंतर शेवटच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं फटकेबाजी झाली, स्पेशली कश्यपच्या त्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या प्रकारे 14 आल्या आणि त्याच्याच नंतर याही षटकात आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्यात. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्षय. तिथे थोडा खाली लो राहतोय, पॅडची एज लागली, खेळाडू वृत्ती यावेळेला मात्र अमोलची पाहायला मिळते. 8वा धक्का लागलाय आणि ते षटक देखील संपली आहेत. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर पोफरण संघाची धावसंख्या आपण पाहताय या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर 49 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 50 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आले. आता त्या लक्ष्याचा पाठलाग नवापूर संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल. बघा दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे आहेत. कोणी इथे कमेंट्री बॉक्समध्ये नंतर काही ऑब्जेक्ट करण्याकरता येऊ नका. 12th मधून आहात आपले. आणि जशी आता डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूयात प्रमोद शेडगे सरांचा आवाज. हॅलो. या पुढील सामना दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूला असेल वानगाव तर दुसऱ्या बाजूला उछळी. कर्णधार यायचंय. आपण पाहतोय इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार जर उपस्थित असतील तर आपल्या टॉस बॉक्स मध्ये त्वरित हजर व्हायचंय. आपण पाहतोय आपले मान्यवर यतीन सरांच्या हस्ते त्या पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय वानगाव संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करेन उच्छळी संघाचे कर्णधार असतील तर लवकरात लवकर यायचे. या पुढील सर्व सामने मी विनंती करेन नियोजनबद्ध पद्धतीने आपली स्पर्धा सुरू आहे. वेळेचं देखील भान सर्व संघांनी राखायचंय. पहिल्या सामन्यातील ही पहिली इनिंग समाप्त होताना आपण पाहिली. त्यानंतर या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. आपल्यासोबत वानगाव संघाचे कर्णधार जोडले गेलेत. उछळी संघ दक्षता घ्यायची आहे. लवकरात लवकर कर्णधार पाठवायचे.
आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक पालघर 2026 वर्ष पहिले सुरेख आयोजन नियोजन आणि सुंदर स्पर्धा आपल्या भेटीस आणली गेली आहे या आयोजकांमार्फत. 8 षटकांचे सामने आपल्या भागात पाहायला मिळत आहेत सुरेख स्पर्धेमार्फत. आणि या पुढील सामना आपल्या भेटीस येणार आहे तो म्हणजेच वानगाव विरुद्ध उच्छळी. चालू सामन्यात आपण पाहिलं दोन संघ खेळत आहेत, एका बाजूला नवापूर तर दुसऱ्या बाजूला वी पलटण संघर्ष पोफरण. पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे, पण वळणार आहोत टॉस बॉक्स कडे. सुरेख टॉस एरिया आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच जागेवर या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आपले मान्यवर मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतात. यतीन सर मनापासून स्वागत असणार आहे. मी विनंती करेन उछळी संघ कर्णधारी यायचे. आपण पाहतोय आपल्यासोबत वानगाव संघाचे कर्णधार जोडले गेलेत. आणि आपले मान्यवर ज्यांच्या हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे त्यांना देखील मी विनंती करेन की यतीन सर यायचंय टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडलं जायचंय. आपल्या हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत, वेलकम असणार आहे. एका बाजूला वानगाव संघ तर दुसऱ्या बाजूला उच्छळी हा संघ पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय या पुढचा सामना सुरेखरित्या खेळला जाईल. चॉईस कॉल दिला जाते. कॉल असणार आहे उछळी संघाचा.
हेड्स हा कॉल आहे अँड इट्स टेल्स. नक्कीच वानगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी घेऊ मी. नक्कीच आपण पाहिलं तर तिसरा दिवस आणि 8 षटकांचा फॉर्मॅट खूप कमी पाहायला मिळतो आपल्या भागात. एक सुरेख संधी सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिली आहे. या 8 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करत असताना काय इंटेंटने गोलंदाजी केली जाईल आणि किती धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल उछळीसारख्या संघाला? आम्ही 60 to 70 मध्ये यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला उछळी संघ फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये नक्कीच एक चांगल्या इंटेंटने फलंदाजी करणं गरजेचं असतं. विकेट जास्तीत जास्त रोखून ठेवावे लागतात. कशा पद्धतीने आपले फलंदाज खेळतील आणि किती धावा बनवायचा प्रयत्न कराल? नक्कीच आम्ही 60-70 धावांपर्यंत पोहोचण्याचा करू. ओके, ऑल द बेस्ट असणार आहे दोन्ही संघांना. आणि जाऊत आपण दुसऱ्या इनिंगकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. प्रमोद सर. सेट केलं गेलंय ते 52 रनचं. प्रथम बॅटिंग करत असताना पोफरन हा संघ आपण पाहू शकतात आणि त्याच्या अगेन्स्ट नवापूर. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. आपण पाहताय ती स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा.
पोखरण वर्सेस नवापूर या दोन टीम मध्ये आपण पहिला सामना आपण पाहत आहेत. पुढे गरत आमच्या समोर जोडले गेलेत. स्कोररची इत्यंभूत माहिती चांगली देत आहेत. समालोचक सुद्धा बॉल टू बॉल बोलतायत. नो डाऊट अबाउट इट. अंपायर्सला सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा काउंटर तर तुमच्याकडे दिलेला आहे, त्यामुळे समालोचकांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप करू नका. पहिलाच बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. हलक्याशा हाताने प्रतीक मात्र चेंडूला येऊन देतोय आणि त्यानंतर अप्रतिम एक रन स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर बिनबाद 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर आलेले 1 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं आयोजन नियोजन आणि 8 षटकांचे सामने ही या स्पर्धेची अप्रतिम असं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. मरीन ड्राईव्ह पेक्षा मात्र हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. व्हॉट शॉट. क्लास टायमिंग. रोहनच्या बॅटमधून 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार येतोय. मिस्टर हर्षलच्या या बॉलचा खरपूस समाचार घेतला. यानंतर रोहनचा हा अप्रतिम पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात है रोहन. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. द ग्रेट स्टार्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. हर्षलच्या अगेन्स्ट मात्र यावेळेला काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. 52 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 नो लॉस. द ग्रेट स्टार्ट बाय नवापूर टीम. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा एक चांगला माणूस ठेवतोय हर्षल, परंतु रोहनची बॅट यावेळेला 4 झाले. पहिला बॉल डॉट आल्यानंतर त्यानंतर प्रतीकने सिंगल काढून आपल्या पार्टनरला रोहनला मात्र स्ट्राईक एंडला आणलं. त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळत आहेत, परंतु हर्षल एक विकेट टेकर गोलंदाज पोफरन टीमचा आहे. चांगला बॉल डिलिव्हर केला. या बॉलवर मात्र ओळखला जातो, ही गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हर्षल, परंतु थोडासा रिदम चुकला होता. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्ले 2 आहेत. 5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली स्टार्ट मिळवली आतापर्यंत आपण पाहिलं तर. हलक्याशा हाताने रोहनने बॉलला येऊन दिला. पायावरचा बॉल होता. अगदी नेत्रदीपक पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर नवापूर टीम 4 बॉलमध्ये 11 रोहनच्या बॅटमधून, 2 बॉलमध्ये 1 प्रतीकच्या बॅटमधून अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असताना विलक्षण कामगिरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रन नो लॉस. अगदी स्टार्ट चांगली झाले. षटक क्रमांक 2. गोलंदाज सज्ज होईल. पोफरन टीम 51 रन्स फक्त फलकावर लगावल्या. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं 50 धावा, 51 रनचं टार्गेट. दुसरी मॅच 51 रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं होतं. 49 धावा पहिल्या दिवसामध्ये, पहिल्याच मॅच मध्ये 50 धावांचं टार्गेट. दुसऱ्या मॅच मध्ये 50 धावा, 51 रनचं टार्गेट. त्यानंतर फायर फास्टर टीमने 75-80च्या घरामध्ये मात्र उंच भरारी घेतली होती. मॅक्झिमम आपण पाहिलं तर या मैदानात कालच्या दिवसात 46 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी रंगरूप धारण करते. नो डाऊट अबाउट इट. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 आहे धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर रोहन आणि प्रतीक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसी चषक 2026 ही शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम आणि नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिटणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक जालिमजी तडवी साहेब, कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य. या बॉलला मात्र भरपूर लांबून खेळले गेले होते आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहू शकतायत. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. यावेळेला आपण पाहू शकतायत जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, रोहन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. रोहनने या बॉलला आपण पाहू शकलात. हा बॉल लेफ्ट केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 आहे धावसंख्येवर. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले नवापूर या टीमची 52 धावांचा पाठलाग करत असताना. विजयजी गांगुर्डे विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष, मितेशजी राऊत या स्पर्धेचे आयोजक प्रमुख पाहायला मिळत आहेत. उपविभाग अध्यक्ष हर्षलजी मेस्त्री शाखाध्यक्ष. सरळ बॅटचा वापर केला. ऑन दी अप खेळत असताना दूर आहेत फिल्डर. फिल्डरला बीट केला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना 4 रन. गुड शॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग. थँक्यू. 17 रन झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. रोहन सुपर बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झालाय. थोडासा रनअप चुकतोय. फलंदाज रेडी नव्हते. डेड बॉल पंच घोषित करत असताना 17ला 0. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. लेग स्टंपलाच खेळण्याचा प्रयत्न करतायत. तिथेच उभे राहून खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला आणि सध्या आपण पाहिलं तर 17 रन झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. करणचं मी कौतुक करेन की रन दिलेले नाहीयेत. जरी नावात रन असल्या तरी रन सेव्ह करण्यामध्ये त्याचं नाव करण आहे. त्यावेळेला टॅप केलंय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी केलंय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 5 बॉल आतापर्यंत हाताळलेत. 5 बॉल मध्ये फक्त 1 वाईड आणि चौकार. अनिल बाणे लेजंड ऑफ क्रिकेट नेहमीच सातत्याने पाहायला मिळतं. वेलकम अनिलजी बाणे, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 5 बॉलचं प्रेशर. अंडर प्रेशर स्ट्रोक खेळत असताना रोहन जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे विकेट मिळेल. करणच्या खात्यामध्ये पहिली सफलता. रोहनच्या पाठमधून धावा येत होत्या. फलंदाज बाद. टू द डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. होम साई स्पोर्ट्स सध्या आपण आहोत या चॅनेलवर. अगदी सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. श्रीराज साहिल आज आपल्याला पाहायला मिळतोय, जॉईंट होतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 वर जाऊन पोहोचले गेले. अगदी चांगलं दृश्य पाहायला मिळालं साहिलच्या माध्यमातून. जसं स्क्रीनवर जावावं आणि त्यानंतर स्क्रीनशॉट घ्यावा आणि वॉलपेपरवर ठेवावं अशा पद्धतीने मात्र अप्रतिम कॅमेरा वर्क. कृपया करून जे टाकीवर बसलेले आहेत प्रेक्षक राजे, मी विनंती करेन की थोडेसे पाय वर ठेवून आपण मॅचचा आनंद बिनधास्त घ्या. धन्यवाद.
अक्षयजी यांना विनंती करेन की ती आपण जी सीडी आहे ती कृपया करून काढून घ्यायची आहे. पिपेची घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. एक चांगले खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, सरावली गावचा अनमोल रत्न. पहिलाच बॉल लेफ्ट केला गेला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. पहिलाच बॉल डॉट येत असताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 52 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 35 रनची आवश्यकता आहे. या बॉलला लेफ्ट केलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ती एकंदरीत 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सामना बॅलन्स आहे. इथून जर विकेट डॉट बॉल जर आले तर कदाचित सामन्याचं रंगरूप धारण होऊ शकेल. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त येऊन दिलं. चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिर राहिल्या 18 या धावसंख्येवर 18 रन. विजयासाठी 34 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 34 बॉल आहेत आणि 34 रन. 8 षटकांचे सामने. 8 षटकांमध्ये तुमची स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग हलक्याशा हाताने येऊन दिलं होतं. नरम हाताने खेळला होता. एक समंजसपणाचं क्रिकेट प्रतीक खेळत असताना पाहायला मिळतोय प्रतीक पवार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये बरोबर टाइम नुसार सुरुवात झाली या सामन्याला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना पोफरन टीमने 51 धावा फलकावर लगावल्या. सुरुवातीला स्ट्रगल करत होते. शेवटच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला. 51 पर्यंत मजल मारली आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात रोहनने चांगली करून दिली. नवापूर या टीमला वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने ती सुरुवात झाली. गितेश पुन्हा एकदा बॉलर तयार. या बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका सिद्धेच्या बॅटमधून 1 बाउन्स. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. खणखणीत चौकार. थँक्यू. या चौकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते जाऊन पोहोचते नवापूर टीमची 23 या धावसंख्येवर. 23 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 2.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. तिसरं षटक आणि गितेश पहिले 3 बॉल व्यवस्थित हाताळले. त्यामध्ये एक व्हाईट बॉल हाताळला होता. 4 बॉलचा खेळ झालाय 23 वर 1. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. फलंदाज सिद्धेशला माहिती आहे प्रत्येक बॉल मात्र गितेश आपल्या बॅटच्या रडारमध्ये देणार नाहीये आणि त्याकरता आपल्याला फक्त सन्मान दिला पाहिजे या बॉलला आणि तेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना सिद्धेशला आपण पाहतायत. 1 रन मिळेल. 24 वर 1. 5 बॉलच्या समाप्तीनंतर नवापूर टीम बॅटिंग करत असताना 52 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 28 ची आवश्यकता. प्रतीक पवार एक टेक्निकली साऊंड ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग सातत्याने वाढत असतो. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर बॉटमहँडचा चांगला वापर केला. 3 षटकांचा अॅक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांमध्ये नवापूर टीम 52 धावांचा पाठलाग करताना 25 वर जाऊन पोहोचली गेली आणि विजयासाठी आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये जवळ आपण पाहिलं तर 27 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल 57 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे चषक 2026.
25 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समाप्ती अखेर 30 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. हर्षलचा बॉल ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना बरोबर प्रतीक पवार मेरिटवर खेळी करतोय. ही खूप त्याची खुबी आहे. कोणत्या बॉलला कसं खेळायचं, कोणत्या बॉलवर कसं अटॅक करायचं, हे जाणणारा फलंदाज प्रतीक पवारला आपण पाहत आहेत. परंतु हर्षलचं मी कौतुक करेन, की पहिलं षटक वगळता त्याने जो कमबॅक केला आतापर्यंत ॲब्सोल्युटली सुपर्ब. आपल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट डाऊन. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. 25 धावांवर दुसरा फलंदाज बाद. प्रतीक पवारला परतावा लागेल. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. चौथ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. हर्षल कमबॅक करणारा हा गोलंदाज आहे. प्रतिम वेग होता, परंतु या वेळेला विकेट किपरने चुकी केली. बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने 1 रन मिळत असताना स्ट्राईक रोटेट होईल की काय, आणि यस सिद्धेश त्या ठिकाणी जात आहेत. काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका साईडला आपण पाहू शकतायत हर्षल चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 3.3 ओव्हरचा सध्या तरी खेळ होत असताना पाहायला मिळतोय. सरावलीचं हे ऐतिहासिक मैदान बरोबर 1 महिना हे मैदान बिझी राहिलं. मग त्या वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या फॉर्मॅट, सरावली प्रीमियर लीगचा थरार 7 दिवस रंगताना पाहायला मिळाला. या वेळेला ऑन साईडला सिद्धेशचा फटका चांगला आहे, परंतु फिल्डरला निवडलंय आणि इथे सिद्धेशच्या खेळीला पूर्णविराम. हर्षल कमबॅक करतोय, संघाला कमबॅक करून देतोय. फलंदाज बाद सिद्धेश. थँक्यू. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा सध्या खेळ होत असताना चौथ्या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्तीवर. 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी अजून सुद्धा 26 रनचं लक्ष पाहायला मिळतं. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. गोलंदाज सज्ज होईल हर्षल. हलक्याशा हाताने खूप चांगल्या पद्धतीने फुटवर्कचा वापर केला. 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली फिल्डिंग केली होती, नो डाऊट. जर बरोबर थ्रो झाला असता तर डेफिनेटली विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा सध्या खेळ होत असताना
52 रनचं टार्गेट समोर असताना नवापूर टीम आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय. 25 बॉल आहेत आणि 25 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 25 बॉल 25 रन. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हर्षलने ही तिसरी विकेट आपल्या नावावर केली. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. अगदी खेळपट्टी ही त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. कारण मातीची खेळपट्टी आहे आणि अप्रतिम मातीच्या खेळपट्टीवर हर्षलने आपलं कलाकौशल्य सातत्याने दर्शवून दाखवलंय आणि 4 षटकांचा खेळ झालाय. या 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आणि या 25 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथनजी घरत. या आपण त्यांचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं करूया वेलकम. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे. टीम नवापूरची 27. नवीन गोलंदाज आपण पाहताय. षटक क्रमांक 5वं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गितेश. इथं मात्र गितेशला टिचून मारा करावा लागेल. विकेट्स मिळवाव्या लागतील. पाहूया षटकातील पहिला बॉल. इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळले. इथे मात्र संधी निर्माण झाली होती. यावेळेला चेंड काही तुपू शकले नाहीत आणि इथे चेंडू जातोय सीमा पार. आलाय मनसेचे षट चौकार. थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाकरिता, परंतु त्या संधीचं सोनं त्याला काही करता आलं नाही. योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. त्या चेंडूवरती झेल सुटला आणि तो चेंडू सरळ बाउंड्री लाईन पलीकडे गेला आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे. धाव फलकावर 31. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र यावेळेला अगदी खांद्याचा पुरेपूर प्रॉपरली वापर करताना गोलंदाज अगदी ब्लॉक केलं फलंदाजाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 31. कश्यप आणि साहिल ही जोडी नव्याने पाहायला मिळते. ज्या प्रकारे नवापूर संघाने गोलंदाजी केली होती तशीच मात्र त्याला थोडीच तोड प्रत्युत्तर देताना पोफ्रेंट संघाची गोलंदाजी देखील अगदी बहरताना पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल नियंत्रणामध्ये चेंडूला खेळले. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन तिथे निश्चितपणे पाहायला मिळेल. इथून एक क्लिअर माइंडसेट दिसतंय. नवापूर संघाचा घाई करून चालणार नाही. फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे कारण की 21 बॉल बाकी आहेत आणि 21 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. एकवीस बॉल आणि 21 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातला पुढचा बॉल. चौथा बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर एंड फेकी केली आहे. चुकीची कॉलिंग आणि त्याचाच यावेळेला मात्र फटका बसतोय. टीम नवापूरला इथे लागला 5वा धक्का. 5th विकेट डाऊन.
थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते 5 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 32. इथे जर सामना आपण पाहिला तर बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. कालच्या रात्रीत देखील अशीच लढत पाहायला मिळाली होती. निलेश फायटर वर्सेस प्रसाद वॉरियर्स 5757 नाणेवली अशीच बॉल टू रन परिस्थिती पाहायला मिळाली होती. आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहिलं काय जबरदस्त क्रिकेट नाणेवली संघानं खेळलं आणि कालच्या रात्रीत आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये दाखल होताना तो संघ पाहायला मिळालाय. आता या मॅच मध्ये काय होईल, कुठला संघ पुढे मार्गक्रमण करेल, त्याकरता येणारे हे 20 बॉल खूप निर्णायक आहेत या दोन्ही संघांकरिता. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने तयार होतोय गीतेश. अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. टप्पा पडला त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं किपरच्या हातामध्ये थोडासा लोअर आलेला बॉल. कुठल्याही प्रकारची धाव तिथे नाहीये. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32, 30 धावा. शेवटचा बॉल बॅकफुटला फलंदाज गेले, बॅटचा फेस ओपन केला, त्यानंतर तिथे सिंगल पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 33. इथून जर आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच. इथे जर इक्वेशन आपण पाहिलं तर येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 मध्ये 19 रन्स बनवायचे आहेत. साहिल आता नव्यानं दाखल झालाय. जन्मेश देखील आपण पाहतोय नव्याने बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी ऍक्टिव्ह होत असताना पंचांकडनं मात्र उद्घोषणा होतीये. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती करण आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल इथे मात्र पिक केलाय. अगदी चांगला फटका चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 37 म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 17 आणि 17 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 15चे इक्वेशन समोर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज करण तयार राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र दिशा कुठेतरी गोलंदाजाची भरकटली जाते. स्वैर फेकी यावेळेला मात्र पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा नवापूर टीमला होत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेला. अंपायर्स कॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय.
या ठिकाणी आपण पाहतायत फलंदाज अगदी सुरक्षित पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 39 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 17 चेंडू बाकी आहेत आणि 17 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 13चं हे इक्वेशन. इथून जर विकेट्स घेतले आणि डॉट चेंडू टाकले तर कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार पोफरंट संघाकडनं पाहायला मिळू शकतो. परंतु त्या प्रकारची ती गोलंदाजी पोफरंट कडनं व्हायला हवी. ते मात्र अगदी बॉडी लाईन अटॅक पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहिलं फिल्डर तिथे आहेत आणि क्विक सिंगल चिकी सिंगल यावेळेला पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण आता पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 40. आता इक्वेशन आपण पाहिलं 16 चेंडू बाकी आहेत आणि 16 मध्ये जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय पूलचा यशस्वी फटका षटकार 6 धावा. या षटकारांना आता विजयाच्या समीप टीम नवापूर पोचताना पाहायला मिळते. अवघ्या आता 6 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या आपण आता पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. पाच गडी बाद 46 काय जबरदस्त हे रनचेस करताना टीम नवापूर पाहायला मिळते. चौथा बॉल ते मात्र खाली टाकलेला बॉल तितकंच तत्परतेचं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटला अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन गॉन. थँक्यू सो मच. यानंतरची लढत आपण पाहणार आहात. एका बाजूला टीम उचळी असणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम वाणगाव. म्हणजेच एका बाजूला सँडी असणार आणि दुसऱ्या बाजूला अनिल बाणे. हे बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्याकरिता आता अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं आता दाखल झालाय दीपेश 8व्या क्रमांकावर. तिथे विजयी षटकार पाहायला मिळेल का दीपेशच्या बॅटमधनं त्याही गोष्टी आता तितक्या महत्वाच्या आहेत. कारण की चेंडू 14 आहेत आणि 14 मध्ये बनवायचे आहेत 6. अगदी सुरुवातीच्या काही षटकांमध्ये जर आपण पाहिलं जो अंकुश निर्माण करायला हवा होता तो अंकुश मात्र निर्माण केला नाही. विकेट्स घेत गेले परंतु धावा थांबवण्यामध्ये यशस्वी नाही राहिले आणि त्याच्याचमुळे आपण पाहते आता विजयाच्या जवळ टीम नवापूर पोहोचताना पाहायला मिळते. 6ची गरज आहे आणि इथे मात्र काय जबरदस्त अनप्लेबल बॉल विनर स्टंप वरती इथे लागलाय. 7वा धक्का 7th विकेट डाऊन. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात काय घडलं होतं त्या बॉलवरती. चेंडू टाकला करणने आणि त्यानंतर फलंदाजाची शफल मुवमेंट अगदी मागून बदली यष्टी या ठिकाणी वाकवली आणि ती विकेट देखील मिळवली.
5.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय 46 झाली आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. कधीही काही या मॅच मध्ये होऊ शकतं. डिफेन्सिव्ह मोड मध्ये आता फलंदाज जाताना पाहायला मिळतोय. जर तो षटकार लागला नसताना तर कदाचित ती रंजकता अजूनही या मॅच मध्ये टिकून राहिली असती. परंतु अजूनही भरपूर काही होऊ शकतं. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. इथं मात्र 3 विकेटची आवश्यकता आहे टीम पोफरनला. आता त्या 3 विकेट मिळवल्या जातील की फलंदाज त्यांचं वर्चस्व गाजवतील. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मनसे चषक 2026 मध्ये. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आपण पाहताय. नव्यानं आता दाखल झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती अभिजित. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. साहिल स्ट्राईक वरती आहे. 7 गडी बाद झालेत. पाहूया इथे कशा प्रकारची करिश्माई गोलंदाजी होईल. जर गोलंदाजीमध्ये करिश्मा केला तर डेफिनेटली या मॅच मध्ये अजून पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक निश्चितपणे आपण म्हणू शकतो प्रोफ्रंट टीम कडनं. षटकातील पहिला बॉल अभिजित ओव्हर द विकेटने बॅकफुटला गेले. हळूवारपणे खेळले. इथे मात्र फेकी केली आणि या डॉटने या षटकाची सुरुवात झाली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर अगदी पॉइंटला आपण पुढे पाहताय. कव्हर देखील आपण पाहतोय तर अगदी पुढे सर्कलमध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे देखील सर्कलच्या बाहेर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल टिप्पा पडला. त्यानंतर बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 47. 11 बॉल बाकी आहेत आणि 11 मध्ये 5. रिव्ह्यू नाहीये या ठिकाणी. लक्ष असू द्या. अंपायर कॉल रिव्ह्यू असणार. कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये. जिंकण्याकरिता अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. अभिजित षटकातला पुढचा बॉल घेऊन तयार ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. अजून या सामन्याला पोफरन टीमने जिवंत ठेवल्या आशा सोडलेल्या नाहीयेत. डॉट बॉल जे आहेत ते हाताळले जात आहेत. षटकातला तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित तयार. फुटला गेले. हळूवारपणे चेंडूला खेळ. क्षेत्ररक्षण झालंय. फेकी झाली आहे. यावेळेला मात्र रनआउटच्या माध्यमातून लागलाय टीम नवापूरला 8वा धक्का. एक विकेट डाऊन. डीजे धन्यवाद. इथे गोलंदाजानं मात्र स्ट्रॉंग मेसेज दिलाय. आम्हाला हलक्यात घेऊ नका. कारण की असे पराक्रम करण्याकरिता आम्ही जाणले जातो आणि तो आविष्कार या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलात तर अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक वाईट बॉल टाकला परंतु त्यानंतर देखील आपण पाहिलं विकेट मिळवली. आता 8 गडी बाद झाले आहेत. धाव संख्या 47 झाली आहे. 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत 5. काय रंगतदार अशी ही मॅच पाहायला अनुभवायला मिळते. मनसे चषक 2026 मध्ये
अगदी सोपं लक्ष असं वाटत होतं की एका फिनिशची ती गोष्ट होती, परंतु त्यानंतर त्या गोष्टीला चर्चा करण्यास आता मात्र भाग पाडले गोलंदाज अभिजितने. षटकातला चौथा बॉल अभिजित घेऊन तयार. 5 ची गरज. ते मात्र नियंत्रणामध्ये खेळलं थोडंसं यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर मिड विकेटला चेंडू जातोय. फिल्डर तिथे येत आहेत. स्वतः चेंडूला घेऊन येत आहेत. सिंगल यावेळेला मात्र पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहिलं तर आता धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 48-48. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत विपुल सीसी वाणगाव वर्सेस उच्छळी. या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र सरळ बॅटने खेळलंय. यावेळेला मात्र लेझीनेस क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. हा झेल जर घेतला असता तर डेफिनेटली या मॅच मध्ये अजून एक कमबॅक पाहायला मिळाला असता, परंतु इथे उशिराने गेले क्षेत्ररक्षक. सात बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 2. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री जवळ होते. तिथून जर 2 ते 3 पावलं स्टार्ट घेतली असती तर कदाचित त्या झेलपर्यंत पोहोचले असते, परंतु आता त्या जर आणि तर चर्चा करून काही उपयोग नाहीये. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 2 रन ची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी फलंदाजांना जेंटल पुश केलाय. सामना आता बरोबरीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे फिल्डिंगला किती महत्व आहे. कॅचेस विन द मॅचेस हे का म्हटलं जातं. तिथे कॅच सोडला आणि त्याचं मात्र भुगतान इथे सहन करावं लागतं. इथे आपण पाहिलं फलंदाजानं अगदी हलक्या हाताने टॅप केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि तो सिंगल तिथपर्यंत कंप्लीट केला. अगदी तृषांगने ती केलेली चुकी आता महागात मात्र ठरताना पाहायला मिळते. आता फक्त जिंकण्याकरिता एका धावेची आवश्यकता आहे. इथे आपण पाहिलं तर टाइम मॅनेजमेंट अगदी योग्य प्रकारची पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता आहे आणि इथे पोफ्रेंट संघाला 2 विकेट्स हवेत. 2 विकेट जर पोफ्रेंट संघानं मिळवले तर डेफिनेटली या सामन्यावरती वर्चस्व मिळवताना पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका पोफ्रेंट संघ. लास्ट वॉर्निंग आहे, जास्त वेळ घेऊ नका. सामन्याला स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करू नका, विनंती आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 1 रन. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज यश. इथे मात्र जाते विकेट. आता शेवटचा फलंदाज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू. इथे आपण पाहिलं युवराजने तो कॅच टिपला आणि पुन्हा एकदा पुनरागमन होत असताना पाहायला मिळतंय. एक रन या ठिकाणी मात्र नवापूरला बनवावी लागेल. पाहूया
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी. त्या ठिकाणी कंपल्सरी चेस हा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव यावेळेला मात्र बनवावी लागेल टीम नवापूरला. एका धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 1. कधी कधी 1 बॉल मध्ये 6 बनतात, कधी कधी 6 मध्ये 1 देखील बनताना दिसत नाही. इथे मात्र पायाला चेंडू आदळतोय आणि गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि इथे विजयी रन टीम नवापूरची पाहायला मिळते. अगदी श्वास रोखून ठेवणारा हा सामना पाहायला मिळाला. इथे मात्र विजयी होताना टीम नवापूर पाहायला मिळते. काय जबरदस्त ऍक्शन वाला क्रिकेट इथे पाहायला मिळते. आता फ्लड लाईट्स ऑन होतील आणि या फ्लड लाईट्स मध्ये हे क्रिकेटची ऍक्शन या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असणार आहे टीम विपुल सीसी वाणगाव आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे टीम उचळी. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती करेन की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं आहे आणि जशी डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल हलकासा बदल आपण